शुभ सकाळ. सुरुवात करूया आपण आजचा क्लास. तर आजचा क्लास आपला आता 6:15 ते 7:15 चालेल. 1 तास आपण कम्प्लिटली या ठिकाणी घेणार आहोत. तर आपण जॉईन केलेली आहे सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा फास्ट ट्रॅक बॅच. सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा फास्ट ट्रॅक बॅच. तर या फास्ट ट्रॅक बॅचचं वैशिष्ट्य असं असणार आहे, तर या बॅचमध्ये आपण सर्व विषयांचं रिव्हिजन अगदी 15 दिवसामध्ये घेणार आहोत. तर या 15 दिवसामध्ये गणित हा विषय 8 दिवस शिकवला जाणार आहे. गणित 8 दिवस. त्यानंतर बुद्धिमत्ता 3 दिवस रिव्हिजन होईल. त्यानंतर मराठी 2 दिवस रिव्हिजन होईल आणि जी के 2 दिवस. या पद्धतीने हा संपूर्ण शेड्यूल असणार आहे. तर गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय मी स्वतः आणि मराठी आणि जी के हा विषय जोशी मॅडम म्हणून आहेत. जोशी मॅडम सेटनेट PhD सर्वच तज्ज्ञ असलेले जोशी मॅडम घेणार आहेत. मराठी आणि जी के हे लक्षात घ्या. तर गणित बुद्धिमत्ता मी स्वतः घेणार असून आपला गणिताचा दुसरा टॉपिक सुरू आहे. जे विद्यार्थी उशिरा जॉईन झालेले आहेत यामध्ये त्यांनी आणखी स्वतःच्या नावापुढे रोल नंबर लिहिला नसेल तर ग्रुपवर तुमचं नाव लिहा, जेणेकरून तुम्हाला रोल नंबर दिला जाईल. कैवल्य बिराजदार, सविता बालाजी कोळेकर, तुम्ही सुरुवातीला रोल नंबर टाईप करा तुमचा. ग्रुपवर बघा तुम्ही काय नंबर दिलाय तुम्हाला. मी 10 मिनिट वाट बघणार आहे. तुम्हाला रोल नंबर घ्या आणि इथं टाईप करून घ्या. जिथं रिनेम नाव एडिट केलं जातं त्या ठिकाणी, कारण जर समजा रोल नंबर नसेल तर तो नंबर मी रिमूव्ह करणार आहे. ठीक आहे. तर काल जो आपला पहिला दिवस झाला यामध्ये थोडक्यात रिव्हिजन जर पाहिलं आपण तर डे फर्स्ट मध्ये आपण 2 महत्त्वाचे घटक पाहिलेत. एक म्हणजे संख्याज्ञान आणि दुसरा रोमन संख्या. त्याचा व्हिडिओ आपण सर्वांसाठीच माहितीसाठी यूट्यूबला दिलेला आहे. आजपासून पण होणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला मिळतील, परंतु ते फक्त तुम्हालाच दिसतात तुमच्या लिंकने, त्यामुळे ते इतरांना दिसणार नाहीत. ठीक आहे. तर आज डे सेकंड. तर डे सेकंड मध्ये शिकवायला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण अशी तुम्हाला या ठिकाणी जे विद्यार्थी व्हाईट बोर्ड शेअर करत आहेत त्यांचं कौतुक आहे, कारण तुम्हाला अभ्यासापेक्षा खूप इतर गोष्टीमध्ये इंटरेस्ट दिसतोय. तर या ठिकाणी आता आपण डे सेकंड मध्ये जे काही पाहणार आहोत त्यापूर्वी आपण जो सैनिकी अभिरूप परीक्षा पेपर ठेवलेला आहे सैनिक शाळा प्रवेश परीक्षा, तर हा पेपर दिनांक अभिरूप परीक्षा म्हणजे त्याच्यासारखी परीक्षा अभिरूप परीक्षेमध्ये प्रथम बक्षीस जे असणार आहे म्हणजे जे विद्यार्थी पहिले येणार आहेत
ते असेल 5,000 रुपये. जे विद्यार्थी द्वितीय येणार आहेत त्यांच्यासाठी 3,000 रुपये बक्षीस आहे. त्यानंतर जे तृतीय येणार आहेत त्यांच्यासाठी 1,000 रुपये बक्षीस आहे. याबरोबर 10 बक्षीस याच्या पुढचे, यामध्ये कंपास प्रत्येकाला मिळणार आहे. ह्या 10 विद्यार्थ्यांना, पहिले 3 सोडून पुढचे जे 10 असतील त्यांना कंपास मिळणार आहे. आणि एकाच नंबरवर समजा 2 विद्यार्थी आले, समजा पहिल्या नंबरवर 2 विद्यार्थी आले, 1 आणि 2, तर हे बक्षीस दोघांमध्ये विभाजन करून दिलं जाणार आहे. समजा पहिल्याच नंबरवर 5 आले तर त्याचे विभाजन होईल, म्हणजे सेम मार्कावर असतील तर. ही परीक्षा दिनांक 11 तारखेला 11 जानेवारी 2026 रोजी होणार असून ही परीक्षा जीनियस कॅम्पस धाराशिव या ठिकाणी होणार आहे. आणि या परीक्षेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी 500 रुपये फी भरलेली आहे त्यांचाच बक्षिसासाठी विचार केला जाणार. म्हणजे ज्यांनी फी भरलेली आहे ते बक्षिसासाठी पात्र असतील, हे लक्षात ठेवा. आणि या 500 रुपये फीमध्ये त्यांना क्लास पण मिळणार आहे आणि जर ते मेरिटमध्ये आले तर त्यांना बक्षीस पण दिलं जाणार आहे. आता बरेचसे विद्यार्थी विचार करत असतील की आम्ही खूप दूर राहतो, तर आम्ही तुम्हाला PDF देणार आहे, तुम्ही तुमच्या घरी सोडवू शकतात, परंतु तुमचा बक्षिसासाठी विचार होणार नाही. तुम्हाला या पेपरची PDF 11 तारखेलाच दुपारी दिली जाणार आहे. तुम्ही घरी पण हा पेपर सोडवू शकतात. लक्षात तुमच्या, तुम्ही हा पेपर घरी सोडवाय. म्हणजे जर तुम्हाला या बक्षिसाच्या स्पर्धेमध्ये यायचं असेल तर तुम्हाला नोंदणी करायची आहे ग्रुपवर, आणि जर यायचं नसेल तर तुम्ही घरी बसून तुम्ही पेपर देऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे हा तुमचा चॉईस असणार आहे. त्याचबरोबर तुमच्या इतर मित्रांना पण तुम्ही सांगू शकतात. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला 500 रुपये फी आहे आणि या 500 रुपयामध्ये हा 15 दिवसाचा क्लास पण त्यांना आपण देत आहोत. आणि जर तुम्ही परीक्षेला आलात तर बक्षीस मिळतील, परीक्षेला नाही आलात तर बक्षीस नाही मिळणार. पण पेपर तुम्हाला सरावाला घरी PDF दिला जाणार आहे. तुम्ही झेरॉक्स काढा आणि तुम्ही सोडवू शकतात, सराव करू शकतात. ठीक आहे. पण जे विद्यार्थी परीक्षेला येणार आहेत त्यांनी ग्रुपवर तुमचं नाव लिहून ठेवायचं आहे, म्हणजे आम्ही परीक्षेला येणार आहोत म्हणून असं. ठीक आहे, क्लास संपल्यानंतर, आत्ताच घाई नाही. ठीक आहे, सगळ्यांना लक्षात आलं. तर एक अभिरूप परीक्षा, प्रथम बक्षीस 5,000, द्वितीय बक्षीस 3,000, तृतीय बक्षीस 1,000 रुपये, 10 विद्यार्थ्यांना कंपास. यानंतर आपण आजचा दिवस दुसरा आणि यामध्ये आजचा विषय सुरू करतोय. तर आज गणितामध्ये जे आपण पुढील घटक पाहणार आहोत, पहा, सर्वात महत्त्वाचं काय आहे की आपण जे घटक समजून घेणार आहोत किंवा जे घटक आपल्याला पाहिजेत, यामध्ये काल आपण संख्या ज्ञान किंवा संख्या या घटकावर माहिती घेतलेली आहे. तर आज जो आपण घटक घेणार आहोत तर यामध्ये अपूर्णांक हा भाग आपल्याला शिकायचा आहे. अपूर्णांक, कारण अपूर्णांक या भागामध्ये जर आपण पाहिलं तर अपूर्णांक या घटकावर किमान 6 ते 7 प्रश्न परीक्षेमध्ये असतात. अपूर्णांक 6 ते 7 प्रश्न फक्त अपूर्णांक या घटकावर परीक्षेत विचारलेले आहेत. त्यामुळे आज आपण एकमेव घटक पाहणार आहोत, अपूर्णांक. तर आता अपूर्णांकमध्ये आपल्याला काय माहिती असणं गरजेचं आहे, तर अपूर्णांक ही संकल्पना
शिकत असताना किंवा अपूर्णांकाचा जेव्हा आपण सविस्तर माहिती घेतो तेव्हा सर्वप्रथम आपणास अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम लिहिता आला पाहिजे. एक प्रश्न चढता उतरता क्रम या घटकावर विचारला जातो, म्हणजेच असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. तर असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डरवर या ठिकाणी एक प्रश्न हमखास असतो. आता यामध्ये जर त्यांचे छेद समान असतील तर ठीक आहे. म्हणजे समजा 9/5, 7/5, 13/5, 3/5. तर तुम्हाला माहिती आहे जर छेद समान असेल तर ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. म्हणजे या ठिकाणी सर्वात लहान अपूर्णांक कोणता असेल? 3/5, त्याच्यापेक्षा मोठा 7/5, त्याच्यापेक्षा मोठा 9/5 आणि सर्वात मोठा 13/5. जर अपूर्णांकाचे छेद समान असतील तर अशा पद्धतीने तुम्ही मांडणी करू शकतात. तर हा झाला चढता क्रम. यामध्ये उतरता क्रम म्हणजे जो अपूर्णांक दिलाय त्याच्या उलट दिशेने खाली यायचे आपणास, म्हणजेच उतरता क्रम. तर उतरता क्रम कसा असेल? 13/5, 9/5, 7/5 आणि 3/5. ठीक आहे. तर हे केव्हा शक्य आहे? जेव्हा छेद समान असेल. तर या घटकावर एक प्रश्न हमखास विचारला जातो, हे लक्षात घ्या. यानंतर जर समजा अंश समान असेल तर काय करायचं? अंश समान असेल मीन्स व्हेन न्यूमरेटर इक्वल. जर अंश समान असेल, उदाहरणार्थ 12/5, 12/7, 12/10, 12/9. आता आपल्याला माहिती आहे या ठिकाणी जर समजा अंश समान आहे, अंश समान, तर आपल्या लक्षात यायला पाहिजे की अंश समान असल्यास ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. म्हणजे जर चढता क्रम मांडायचा असेल तुम्हाला, चढता क्रम, तर सर्वात लहान ज्याचा अंश समान आहे तर छेद मोठा असणारा म्हणजे 10/12 सर्वात लहान, 12/10, 12/9, 12/7 आणि 12/5 या पद्धतीनं. म्हणजे सिंपली आपल्या लक्षात येईल 12/10, 12/9, 12/7 आणि 12/5. पण परीक्षेत या पद्धतीनंच येईल असं काही नाही. कदाचित यामध्ये असं पण होऊ शकतं 7/15, 9/6, 17/5, 18/10 अशा तर वेगवेगळे जर छेद आले तर लक्षात घ्या शक्यतो हे छेद पटकन आपण एका पाड्यामधले करू शकतो. याच पद्धतीने छेद दिले जातात. म्हणजे तुमचा वयोगट जर लक्षात घेतला तर परीक्षेत येणारा प्रश्न हा काय होतो? तुमच्या वयोगटानुसार या ठिकाणी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. तर तुमच्या वयोगटानुसार हा प्रश्न या पद्धतीने असतो की तुमचे जे छेद आहेत 15, 6, 5, 10 हे तुम्ही समान करू शकाल.
म्हणजे तुम्हाला समान करता येतील या पद्धतीनंच या ठिकाणी दिलेले असतात. जसं की 15चा जर पाडा म्हणला तर 15 दोन्ही 30, म्हणजे पहिल्या पूर्णांकाला जर आपण 2 न गुणाकार केला तर याचा छेद होतो 14/30. दुसऱ्या पूर्णांकाला जर आपण 5 न गुणाकार केला तर याचा छेद होतो 45/30. तिसऱ्या पूर्णांकाला आपण 6 न गुणाकार केला तर हा होतो 102/30. आणि तिसऱ्या पूर्णांकाला आपण 3 न गुणाकार केला तर हा होतो 54/30. म्हणजे तुम्ही पटकन छेद समान करू शकतात या प्रकारचं उदाहरण शक्यतो दिलं जातं. आणि मग या ठिकाणी आता तुम्हाला चढता क्रम विचारला असेल तर सर्वात लहान कोणता? 14/30, त्यानंतर 45/30, त्यानंतर 54/30 आणि सगळ्यात शेवटी 102/30. म्हणजे यांचे मूळ अपूर्णांक कोणते आहेत मग? 14/30 म्हणजे 7/15, 45/30 म्हणजे 9/6, त्यानंतर 18/10 आणि 17/5. या पद्धतीने आपण यांचा चढता उतरता क्रम लावू शकतो. तर असे प्रश्न हमखास परीक्षेमध्ये असतील. यानंतर याच कन्सेप्टला पुढे घेऊन जर आपण गेलो तर यामध्ये एखादी संख्या असेल किंवा काही काम असेल तर अपूर्णांकामध्ये दिलं जातं. विशेष म्हणजे पदावली हा एक भाग याच्यावरचा विचारला जातो. पदावली म्हणजे अपूर्णांकाची पदावली, जसं की 4.1/5 वजा 2.1/10 अधिक 7/5 बरोबर किती. तर असे पदावलीचे प्रश्न असतात. त्यामध्ये कधी कधी मध्येच प्रश्नचिन्ह किंवा बॉक्स असा पण विचारला जाऊ शकतो. तर यासारखा एक प्रश्न हमखास परीक्षेमध्ये असतो, तो म्हणजे पदावली. आता हा सोडत असताना जर पाहिला आपण तर 4 गुणिले 5 म्हणजे 4 20 आणि 1 म्हणजे 21/5 वजा 10 गुणिले 2 म्हणजे 10 दोन्ही 20 आणि 1 21/10 अधिक 7/5. तर आता पहिल्या आणि तिसऱ्या अपूर्णांकाचा छेद समान करूयात आपण. तर तो होईल 42/10 वजा 21/10 अधिक 2 न जर गुणलं तर 14/10. आता छेद समान आहे म्हणजे अंशाची बेरीज वजाबाकी आपण करू शकतो. 42 मधून 21 गेले 21 राहतील आणि 21 अधिक 14/10 म्हणजेच 35/10. याला संक्षिप्त रूप दिलं तर 7/2 असं या प्रश्नाचं उत्तर येईल. तर तुम्हाला जमतील अशा पदावली. आता याच पदावलीमध्ये मध्येच एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, असाही प्रश्न असतो. जसं की 3/8 वजा किंवा अधिक, या ठिकाणी एक बॉक्स दिला जातो, अधिक 5/4 बरोबर 5.1/4. आता असा प्रश्न आहे पहा, आणि बॉक्सच्या ठिकाणी आपल्याला किंमत विचारली तर त्यावेळेस आपण काय करावं लागेल? आधी या दोन्हीची बेरीज करून घ्यावी लागेल. आता ही बेरीज करत असताना काय लिहिता येईल आपल्याला? हे 3/8 अधिक बॉक्स. आता याचा छेद जर 8 करायचा असेल तर आपण याला गुणाकार करू शकतो 2 ने, म्हणजे हे होईल 10/8 बरोबर 4 20 आणि 1 म्हणजे 21/4. आता ह्या दोन्हीची जर बेरीज केली तर ही बेरीज किती येईल? 13/8 अधिक बॉक्स बरोबर, आता 21/4चा पण आपण छेद 8 करू शकतो, म्हणजे हे होईल 42/8. आणि आता या ठिकाणी जर बॉक्सची किंमत काढायची असेल, बॉक्स बरोबर 42/8 मधून 13/8 वजा करा, उत्तर येईल 29/8. यालाच पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये केलं तर 8 त्रिक 24
5/8 या पद्धतीने होता येतं. यानंतर अपूर्णांकावर पुढील जो प्रश्न येणार आहे, तर 6 प्रकारचे प्रश्न आपल्याला समजून घ्यायचे, लक्षात घ्या. तर यामध्ये पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. दशांश अपूर्णांकात रूपांतर करणे. म्हणजे उदाहरणार्थ समजा 5.1/40 बरोबर किती, असा प्रश्न आहे. चला ट्राय करा, सर्वांनी येऊ शकतो तुम्हाला सोडवायला. 1 मिनिट वेळ देऊयात फक्त. ओके, खूप साऱ्यांनी रेज हँड केलेला आहे. सविता कोळेकर, तुम्ही हाजरी क्रमांक लिहा तिथं आधी, तुमचा जो काही नंबर दिलेला आहे ग्रुपवर रिनेम करून. हर्ष सोनवणे नंबर दिलेला आहे. ओप्पो CH2387. कोण आहे ओप्पो CH? रिनेम करून घ्या. ग्रुपवर तुमचा रोल नंबर दिलाय, तो रोल नंबर वापरा. कैवल्य आणि हर्ष सोनवणे रोल नंबर वापरत चला, तरच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. किंवा रुद्राक्ष, किती आलं उत्तर? रुद्राक्ष 5.0025. 2 शून्य आली का? ओके, ठीक आहे, पाहूया आपण. प्रांजल, किती आलं उत्तर? दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे आपल्याला. पूर्णांकयुक्त 5.0025. बर. प्रसाद, तुझं किती आलं उत्तर? 5.025. ओके प्रसाद. प्रांजल, रुद्राक्ष, नीलम, ईशिता, तुझं किती आलं उत्तर? 5.025. ईशिता, ओके. तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 5.025. म्हणजे 0 हा फक्त एकदाच येतो, हे लक्षात ठेवा. तर असे प्रश्न चुकू नका. आता परीक्षा आपली 8 दिवसावर आलेली आहे. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर या प्रकारचे प्रश्न परीक्षेत विचारली जातात. ठीक आहे, यानंतर आपण पुढील प्रश्न प्रकार पाहणार आहोत. तर हे दशांश अपूर्णांकामध्ये लिहिण्याचा एक प्रश्न हमखास विचारला जातो. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे, तर एखादी संख्या असेल किंवा एखादी तुलनात्मक भाग असेल तर असा प्रश्न विचारला जातो. उदाहरणार्थ समजा राजू 2 तासात 1/3 अभ्यास करतो. म्हणजे 1/3 भाग अभ्यास करतो. तर तो 3 तासात किती अभ्यास करतो? पहा प्रश्न लक्षात येतो का? 2 तासामध्ये 1/3 तास किंवा 1/3 भाग अभ्यास करतो. 1/3 भाग 2 तासात, तर 3 तासामध्ये किती अभ्यास करतो?
म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला अपूर्णांकामध्ये त्यांच्यावर काही क्रिया जर सांगितल्या तर त्या सोडवता येतात का, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. ओप्पो CH2387 कुणाचा नंबर आहे, या ठिकाणी मोबाईल नंबर दिसतोय. त्यांनी स्वतःचं नाव रोल नंबर सहित या ठिकाणी नोट डाऊन करायचं आहे. नसेल तर मी 1-2 मिनिट वाट पाहून तुमचा नंबर रिमूव्ह करणार आहे झूम क्लासमधनं. आणि सर्वांनी फॉर्मॅट लक्षात ठेवा, सुरुवातीलाच एक नंबर लिहायचा आहे, म्हणजे रोल नंबर सुरुवातीला, त्यानंतर नाव आणि आडनाव, या फॉर्मॅटमध्येच सर्वांनी म्हणजे या ठिकाणी नोंद करायची आहे. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर किती आलं कोण सांगेल? शिवम, तुला सांगता येईल याचं उत्तर? ज्यांना हा प्रश्न सोडवता येतो त्यांनी रेज हँड करा. राजू 2 तासामध्ये 1/3 भाग अभ्यास करतो, तर तो 3 तासामध्ये किती अभ्यास करतो? सोडवला सर्वांनी? तर ही प्रश्न सोडवण्यासाठी एक पद्धत लक्षात ठेवा, अतिशय सोपी पद्धत आहे. 2 तासामध्ये किती अभ्यास करतो? बरं, अगोदर कुणाला आलंय का उत्तर पाहूयात आपण. प्रांजल, किती आलं उत्तर? सर 60 मिनिट म्हणजे 1 तास. असं नाही विचारलं मी, भाग विचारलेत, किती भाग? भाग का? सर 1/3च उत्तर येतंय मला. ठीक आहे, ओके, ठीक आहे. चला पुढे. रुद्राक्ष, प्रश्न अवघड अजिबात नाही, लक्षात घ्या. सर उत्तर 3/2 आले. 3/2. ओके, चला पुढे पाहूयात. प्रसाद, तुझं किती आले उत्तर? सर 3/2. प्रांजलचं 1/3च आलं होतं आणि तुमचं दोघांचं मिळून 3/2 आलेलं आहे. ठीक आहे, तर आपण पाहूयात नेमकं काय उत्तर येतं. इशिता, तुझं काय आलं उत्तर? 1/2. 1/2. ओके, इशिता 1/2. चला आता या ठिकाणी पहा, सिंपल कंडिशन आहे. 2 तासामध्ये किती अभ्यास आहे? 1/3 भाग. तर मग 1 तासामध्ये किती होईल? 1 तासामध्ये तर जो आहे त्याला आपल्याला 2 भागावं लागेल, म्हणजे काय होणार आहे? 1/3 भागिले 2. हेच आपण असं लिहू शकतो, 1/3/2/1. 1/3 गुणिले 1/2. थोडक्यात काय होणार आहे? 1/6. 1 तासामध्ये अभ्यास होईल. पण आपल्याला किती तासामध्ये विचारलंय? 3 तासामध्ये, म्हणजे याला आपण 3 न गुणावं लागेल. म्हणजे 3 तासातला अभ्यास बरोबर 1/6 गुणिले 3 बरोबर उत्तर येईल 1/2 तास. या पद्धतीने 2 तासामध्ये 1/3 भाग, तर 3 तासामध्ये किती अभ्यास करतो? तर याचं उत्तर येईल 1/2 तास इतका अभ्यास करतो. ओके, तर या प्रकारचे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात, याची तयारी आपल्याला करायची आहे. तर हे सगळे गेस प्रश्न आहेत. त्यानंतर असाही प्रश्न येतो, एका परीक्षेत ए ने 1/5 गुण मिळवले, बी ने 2/7 गुण मिळवले, सी ने 3/9 गुण मिळवले, डी ने 10/9
25 गुण मिळवले तर सर्वात कमी गुण कुणाला मिळाले? म्हणजे थोडक्यात काय, हा शाब्दिक प्रश्न असला तरी यामध्ये कन्सेप्ट काय विचारलाय आपणास, तर कन्सेप्ट असा विचारलाय की यामध्ये सर्वात लहान कोण आहे किंवा लहान अपूर्णांक कोणता, असा त्याचा अर्थ होतो. एका परीक्षेमध्ये ए ला 1/5 गुण, बी ला 2/7 गुण, सी ला 3/9 गुण, डी ला 10/25 गुण मिळाले. तर सर्वात कमी गुण कोणाला मिळाले? खूप अगदी सहजतेने, म्हणजे थोडक्यात काय, मग कधी तुम्हाला असे एखाद्या परीक्षेतले गुण विचारतील, कधी ते तुम्हाला असं सांगतील की एक कामाचा भाग आहे, याने एवढा केला, त्याने तेवढा केला, त्याने तेवढा केला, तर सर्वात जास्त कुणी केलं, सर्वात कमी कुणी केलं, तर असा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो. केदार, किती आलं उत्तर? सर्वात कमी गुण. प्रसाद, 1/5. ओके, कसं सोडवलं? कसं सोडवलं सांगता येईल तुला? पहिले मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केली, 10 हे केलं, म्हणजे यांचं सिम्पलेस्ट फॉर्म घ्या. सर्वात पहिले 1/5 1/5 उतरला, 2/5 2/5 आणि 3/9 होईल. हे 1/9 आणि 10/25 2/5. इथं 1/5 आहे म्हणून 2/5 पहिलेच करेल. 1/5 2/7 1/3 2/5. ओके ओके, आता सांग. 1/5 वर म्हणून हे 2/5 1/5 पेक्षा मोठं आहे. 2/5 पहिलेच घेतलं. म्हणजे 2/5 तर असणारच नाही. ओके, पुढे. त्याच्यानंतर आपलं सी आणि सी मध्ये हे अंश समान आहेत म्हणून छेदांजवळ द्यायचं. जिथं छेद छोटा आहे ते मोठा असेल म्हणून सी कटलं पहिले. सी कटलं कारण याचा छेद लहान आहे, हा छेद मोठा आहे म्हणून. करेक्ट. आता या दोघांची क्रॉसिंग मल्टिप्लिकेशन करायची. 1 × 5 मोठा आहे की 2 × 5 2 × 5 बरोबर 10 आणि 1 × 7 बरोबर 7. त्याचा उत्तर येते 1/5. करेक्ट. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात आलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर 7 1 7 5 2 10, म्हणजे 2/7 हे पुन्हा मोठं असणार आहे, म्हणजे सर्वात लहान असणार आहे 1/5. अगदी बरोबर. म्हणजे आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तरापर्यंत पोहोचलं पाहिजे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की तुम्ही जर याला दशांशमध्ये लिहिलं असतं, दशांशमध्ये डायरेक्ट, म्हणजे प्रत्येकाचं दशांशमध्ये करून घेतलं असतं डेसिमलमध्ये, तरीही तुम्ही सांगू शकला असतात 1/5 म्हणजे 0.20, 2/7 म्हणजे त्याला पण तुम्हाला दशांशमध्ये करता आलं असतं. म्हणजे आपण दोन्ही पद्धतीने या ठिकाणी उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तर या पद्धतीची प्रश्न आपल्याला सोडवता आली पाहिजेत. यानंतर याच पद्धतीमध्ये यांची बेरीज वजाबाकी असणारे काही गणितं तुम्हाला येऊ शकतात. किंवा उदाहरणार्थ एका पुस्तकाचा 2/5 भाग सोमवारी वाचन केला, त्याच पुस्तकाचा 3/10 भाग मंगळवारी वाचन केला,
1/5 बुधवारी वाचन केला तर पुस्तकाचा किती भाग वाचायचा राहिला आहे? किती भाग वाचायचा राहिला आहे? म्हणजेच एका पुस्तकाचा 2/5 भाग सोमवारी, 3/10 भाग मंगळवारी आणि 1/5 भाग बुधवारी वाचन झालेला आहे. तर किती भाग वाचन करायचा राहिला आहे? किती भाग वाचन करायचा राहिला आहे? तर या ठिकाणी काय करावं लागेल? तर किती भाग वाचन केलाय आपण? तर 2/5 सोमवारी केला, मंगळवारी 3/10 केला आणि बुधवारी 1/5 केला. आता या ठिकाणी जर छेद समान केला तर पहिल्या पूर्णांकाचा छेद किती येईल? 2 न गुणावं लागेल, म्हणजे हे होईल 4/10 अधिक 3/10. इथं जर आपण 2 न गुणाकार केला छेदाला अंशाला तर हे होईल 2/5 म्हणजे 2/10. तर या सर्वांची बेरीज किती येते? छेद समान झाला, 4 आणि 3 7 आणि 2 म्हणजेच 9/10 वाचन झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय याचा अर्थ, 10 पैकी 9 भागाचं वाचन पूर्ण झालेलं आहे. मग आता किती राहिलाय भाग? एकच भाग राहिलाय. म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे वाचन करण्यासाठी राहिलेला भाग, तर तो असेल 1/10. तर या पद्धतीचा प्रश्न येतो ज्यामध्ये शाब्दिक उदाहरण असतं, आपणास बेरीज करावी लागते किंवा वजाबाकी करावी लागते आणि मग पुढे कंटिन्यू आपल्याला लिहिता येतं. किंवा कधी कधी बाजारमध्ये गेल्यानंतर वर्ड्स प्रॉब्लेममध्ये पण पुढे आपण वेगळ्या पद्धतीनं प्रश्न घेऊ शकतो. तर तो नेमका कसा येणार आहे? तर आज आपण फक्त 10 मिनिट जास्त घेऊयात आणि सर्वांनी शिस्तीमध्ये रोल नंबर वगैरे लिहित चला, कारण रोल नंबर नसणाऱ्यांना मी रिमूव्ह करत आहे. रोल नंबर काय माहिती नसेल तर ग्रुपवर तुमचं नाव टाका, तुम्हाला रोल नंबर दिला जाईल. आता ओप्पो CH 2387 आताच तुम्हाला मी रिमूव्ह केलं होतं, पुन्हा तुम्ही जॉईन झालात, ठीक आहे, परंतु वारंवार रिमूव्ह केलं जाईल तुम्हाला विनाकारण. त्यामुळे तुम्ही तिथं रोल नंबर घ्या, स्वतःचं नाव ग्रुपवर लिहा, म्हणजे तुम्हाला रोल नंबर मिळेल. विनाकारण कुणालाही या झूम मीटिंगला जॉईन होता येणार नाही. ज्यांचा रोल नंबर दिसतोय त्यांनाच मी या ठिकाणी जॉईन होऊ देणार आहे, बाकीच्यांना रिमूव्ह केलं जातं हे लक्षात ठेवा. त्यामुळे रोल नंबर नसेल तर आपण जॉईन होऊ शकत नाहीत, आपल्याला रिमूव्ह व्हावं लागेल. ठीक आहे, आज घ्या सर्वांनी रोल नंबर, आणि या रोल नंबरमुळेच खरं तर हा क्लास थोडा लेट झाला असो. तर यानंतर पहा वेगळा प्रश्न कसा येतो. राजूने दुकानातून 10.15 मीटर कापड खरेदी केले. त्या कापडापासून 2.5 मीटर कापडाचा एक शर्ट शिवला तर 2.25 मीटर कापडाची पॅन्ट शिवून घेतली तर किती कापड शिल्लक राहिले? किती कापड शिल्लक राहिले? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार राजूने दुकानातून 10.15 मीटर कापड खरेदी केले.
त्या कापडापासून 2.5 मीटर कापडाचा एक शर्ट, 2.5 मीटर कापडाचा एक शर्ट आणि 2.25 मीटर कापडाची पॅन्ट आणि घेतलेला आहे 10.25 मीटर. तर या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागणार आहे, एकूण कापड किती आहे 10.25 मीटर म्हणजेच किती, तर दशांशमध्ये लिहिलात तर 10.25. यामधून एक शर्ट 2.5 मीटरचा म्हणजे 2.50 आणि पॅन्ट 2.25 मीटर म्हणजेच 2.25. तर हे वजाबाकी करावे लागतील. तर आधी 10.25 मधनं हे 2.25 वजा करा म्हणजे पटकन वजाबाकी होईल, म्हणजे उत्तर येईल 8.00 वजा 2.50. आणि शक्यतो अशा वजाबाकी करत असताना काळजीपूर्वक व्यवस्थित करत चला. तर याचं उत्तर येईल 5.50 मीटर शिल्लक राहील. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना कन्सेप्ट. ओके, यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील अपूर्णांकामध्ये जर आता या ठिकाणी प्रश्न विचारला गेला आपणास, तर काही संख्या दिल्या जातात किंवा त्याची काही किंमत दिली जाते, असेही प्रश्न विचारले जातात. त्यामुळे थोडं काळजीपूर्वक प्रश्न सोडवत चला. जसं की एखादं समीकरण जर दिलं, समजा तुम्हाला काही किंमत ठेवायची, समजा ए बरोबर 5 आहे, बी बरोबर 8 आहे, तर असाही प्रश्न विचारला जातो, ए वर्ग अधिक बी वर्ग छेदामध्ये बी वर्ग अधिक ए वर्ग वजा बी वर्ग छेदामध्ये बी वर्ग बरोबर किती. आणि या किमती इथं ठेवाव्या लागतात. तर ह्यामध्ये दोन पद्धती असतात. एक तर दिलेली जी समीकरणं आहेत ते आपल्याला सोडवता येतात का ते आपण चेक केलं पाहिजे. नसेल तर जसं आहे तसं आपण किंमत लिहू शकता. या ठिकाणी आता बी वर्ग छेद समान आहे, म्हणजे आपण अंशामध्ये ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक ए वर्ग वजा बी वर्ग छेदामध्ये बी वर्ग. आता हे बी वर्ग आणि हे मायनस बी वर्ग म्हणजे शिल्लक राहील 2 ए वर्ग छेदामध्ये बी वर्ग, म्हणजे 2 गुणिले ए चा वर्ग म्हणजेच 5 चा वर्ग आणि छेदामध्ये 8 चा वर्ग, म्हणजे उत्तर आपलं येईल 2 गुणिले 25 छेदामध्ये 8 चा वर्ग 64. जर आपण 2 न भाग दिला या ठिकाणी तर बे एक बे, बेत्रिक 6, बेदोनी 4, म्हणजे उत्तर येईल आपलं 25 छेदामध्ये 32. तर अशी किमती ठेवा, म्हणजे किमती ठेवून उदाहरणं सोडवणे, अशा प्रकारची प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. तर अपूर्णांक हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे, कारण जे प्रश्न अपूर्णांकावर येतात ते किमान 6 ते 7 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्या दृष्टीने आपण काळजीपूर्वक हे सर्व प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखाद्या कामाचा भाग इतका पूर्ण झालेला आहे, किती शिल्लक राहतो, अशाही पद्धतीचे प्रश्न येतात. खूप अवघड प्रश्न नसतात, परंतु कन्सेप्ट वेगवेगळे असतात, हे लक्षात ठेवा. यानंतर आणखी एक प्रश्न पाहूयात आणि मग आपण या ठिकाणी थांबूयात. अपूर्णांकामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न पाहूयात आपण. 20 गुणिले 14 अधिक 6 गुणिले 20 वजा 1/6 गुणिले 14 बरोबर किती. आता हा प्रश्न दिसायला तसा खूप मोठा दिसतो, परंतु यामध्ये एक गंमत अशी आहे, हे जे छेद आहेत 20, 14, 6 या 3 संख्या आहेत, तर यामध्ये 6 अधिक 14 यांची बेरीज 20 येत असते, म्हणजे या नमुन्याचं गणित असतं, हे लक्षात ठेवा. आणि जे वजाबाकीमध्ये आहे ते लहान संख्या असतात दोन्ही पण, 14 गुणिले 6.
जर या प्रकारचा प्रश्न आला तर या प्रश्नाचं उत्तर 0 लिहित चला, 0. ठीक आहे, किती लिहायचं? 0. यानंतर आणखी एक प्रश्न ज्याचं उत्तर आपल्याला डायरेक्ट लिहिता येतं, जसं 1/1 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4 अधिक 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 शेवटी इथं जर असं असेल 1/20 गुणिले 21 बरोबर किती? तर या प्रश्नामध्ये जर सुरुवात 1 गुणिले 2, 2 गुणिले 3, 3 गुणिले 4 अशी असेल तर शेवटचा अपूर्णांक फक्त बघायचा किती आहे, छेदामध्ये बघायचं किती आहे, 20 गुणिले 21. तर या प्रश्नाचं उत्तर येतं 20/21 झालं उत्तर आपलं. किती उत्तर येतं? 20/21. या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. तर सर्व कन्सेप्ट तुम्हाला दिलेले आहेत, याची रेकॉर्डिंग पण ग्रुपवर थोड्या वेळानं दिली जाईल, सर्वांनी पहा. आणि जे प्रत्यक्ष परीक्षेला येणार आहेत, अभिरूप परीक्षा तुम्हाला सांगितली होती सुरुवातीलाच या ठिकाणी, तर त्या परीक्षेबद्दल पुन्हा एकदा मी थोडक्यात जाता जाता, सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा आपण एक सराव परीक्षा घेणार आहोत येत्या रविवारी 11 तारखेला, 11 जानेवारी सकाळी 10:30 ते 1. आणि ही परीक्षा धाराशिव जीनियस कॅम्पस धाराशिव या ठिकाणी होणार आहे. यामध्ये जर आपण प्रथम आलात तर आपणास 5,000 रुपये बक्षीस आहे, द्वितीय आलात तर 3,000 रुपये बक्षीस आहे आणि तृतीय आला तर 1,000 रुपये बक्षीस आणि त्याच्या पुढच्या 10 विद्यार्थ्यांना 10 कंपॉस, जे टोटल जवळपास 13 बक्षीस आहेत. बक्षीस काय आहे यापेक्षा तुम्हाला एक वेगळ्या वातावरणामध्ये येऊन परीक्षा देण्याचा अनुभव देता येईल. तुम्ही जर जवळपास असाल तर परीक्षेला येऊ शकतात, खूप दूर असाल तर तुम्हाला व्हॉट्सअपवर पेपर दिला जाईल, तुम्ही तुमच्या सोयीनुसार घरी कधीही पेपर सोडवू शकतात. जे जीनियस कॅम्पस धाराशिव या ठिकाणी परीक्षा देतील, बक्षीस फक्त त्यांच्यासाठी आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे आपण इतर आपल्या मित्रांना सर्वांना सांगू शकतात. आणि या परीक्षेला आपण 500 रुपये फी भरली, म्हणजे ज्याने 500 रुपये फी भरलेली आहे त्यांचंच या ठिकाणी नाव घेतलं जाणार आहे, किंवा म्हणजे बक्षीस त्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर आपला 15 दिवसाचा क्लास पण त्यांना मिळणार आहे. तर सर्वांनी तयारी करा येत्या रविवारी, म्हणजेच पुढच्या रविवारी थोडक्यात. तोपर्यंत आपले गणिताचे सर्व टॉपिक पण संपून जातील. तर या ठिकाणी आपण थांबूयात. सर्वांना